नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे म्हणजे जी शिष्यवृत्ती परीक्षा आपण तिला म्हणतो, ती 18 फेब्रुवारीला आता होणार आहे आणि आपल्यासाठी एकच आठवड्याचा कालावधी राहिलेला आहे आणि याचाच विचार करून मी रिव्हिजन जो सेक्शन आहे तो आपण स्टार्ट करतो। याच्या अगोदरही गणिताचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश झाला की ज्याच्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत। महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे काय की त्या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतील, तेच येतील असं नाही, पण त्या पॅटर्नचे मात्र नक्की येऊ शकतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या टाईपची उदाहरणं येतात। तर जास्त वेळ काय आपण घालवायचा नाही, आता डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पाहूया की ज्या टाईपचे प्रश्न पहिला येतो तो पहा। एक तुम्हाला अक्षर दिलं जाईल आणि त्या अक्षरातला उजवीकडून किंवा डावीकडून मधल्या अक्षराकडून उजव्या साईडला किंवा उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला ते अक्षर विचारतात। हा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठा सर्वात सोपा प्रश्न आहे आणि ह्याचे मार्क्स जाऊ द्यायचे नाही, म्हणून मी त्या टाईपची सुरुवातीला तुम्हाला उदाहरणं घेणार आहेत की जी सोपे आहेत आणि जे आपले चुकले नाही पाहिजे, बरोबर। आता यामध्ये पहा काय सांगितलं आहे, पतित पावन या शब्दातील त या शब्दाच्या या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते। आधी तला मार्क करून घ्या, त कुठं हे पाहून घ्या, हे पहा इथं त आलेलं आहे। आता त्याच्या उजवीकडचं विचारलं, इथं वाचून घ्या उजवीकडील, ह्याच्यात गफलत करायची नाही, कारण परीक्षेच्या वेळेस आपल्याला थोडासा ताण असतो आणि त्यामुळे आपण कदाचित दुसऱ्या साईडचं मोजतो म्हणजे डावीकडचं, तसं करायचं नाही। उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल। आता उजवीकडील ही झाली तुमची उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू। उजवीकडील कितवं विचारलं आहे, उजवीकडील दुसरे अक्षर, या अक्षराच्या उजवीकडील दुसरे, मग हे झालं पहिलं आणि हे झालं दुसरं, म्हणजे आपलं जे उत्तर येईल ते काय येईल व। पा एवढा सोपा प्रश्न होता। फक्त काय होतं, आपल्याला कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवायचे आहे, म्हणजे साधारणपणे आपल्याला 75 प्रश्न आहेत पेपर 2ला। हा जो बुद्धिमत्ता चाचणी आहे तो 2 नंबरचा पेपर आहे आणि 1 नंबरचा तुमचा भाषा आणि गणित। इथे पण भाषा आहे, म्हणजे आता मराठी मीडियमसाठीची जी भाषा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणती भाषा आहे, इंग्लिश मीडियमला कोणती भाषा त्यांना माहीत आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, असे सोपे प्रश्न चुकायचे नाही आणि म्हणून त्याची रिव्हिजन आपण घेणार आहे की ज्याच्यामध्ये सिली मिस्टेक होतात ते आपल्याला टाळायच्यात। प्रश्न पहा, असा एक प्रकारचा प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेत दिसला असेल किंवा तो येईल तुम्हाला, पहा अशा टाईपचे एक प्रश्न विचारतात, गटात न बसणारे पद ओळखा। साधारणपणे 4 ते 5 प्रश्न असे असतात। मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेला अक्षर म्हणजे एखादा शब्द देतात, उदाहरणार्थ ग्रहांची नावं देतात, एक ग्रह वेगळा असतो, किंवा भाज्यांची नावं देतात ती भाजी वेगळी असते, किंवा काही फळांची नावं असतात, अशा प्रकारचे प्रश्न असतात म्हणजे शाब्दिक। दुसरा जो आहे प्रकार तो आहे अंकांचा, म्हणजे काहीतरी पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न तुम्हाला ओळखायचा आणि त्यातला वेगळा ओळखायचा आहे। पाहूया इथे काय दिसतंय, 1 नंबरला 9, 65, 26 आणि 126, याच्यातला वेगळं गट कोणता आहे, कोणता गटात न बसणारा पद आहे पाहूया। आता 9 जो आहे तो 9 कसा आला असेल पाहूया, तर याच्यामध्ये 2चा घन किती येतो 8 अधिक 1 बरोबर 9, ठीक आहे। आता पुढे जाऊया 65ला येतं आहे का असं काही, तर 65साठी आपल्याला करावं लागेल, पहा आपण 65चा विचार करूया। 65 4चा घन किती आहे 64 आहे, बरोबर। 4चा घन 64 अधिक 1 किती झाले 65। आता 26 हा अंक जो दिसतोय आपल्याला त्याच्याजवळचा घन आहे 3चा, पण तो काय येतो 3चा घन येतो 27, इथं दाखवतो करून पहा, 3चा घन 27 येतो, पण आपल्याला अधिक 1 जर केला तर 28 येईल, अधिक 1 जर केला तर 28 येईल, म्हणजे ह्या संख्येच्या जागेवर 28 हवे होते खरं तर, म्हणजे ती वेगळी असू शकते। आता पुढचं चेक करावं लागेल आपल्याला। आता पुढे पाहूया 126, त्याच्याचा जवळचा घन आहे हा 5चा घन, म्हणजे 5चा घन 125 आणि अधिक 1 126, म्हणजे आपला पॅटर्न बरोबर आहे की घन अधिक 1 ही संख्या। इथं पण घन अधिक 1 घन अधिक 1, इथं काय होतं आहे घन अधिक 1 केलं की 28 येतं आहे, मग वजा केलं तर मात्र ते उत्तर येते 26, पण वजा पॅटर्न आहे आपला अधिकचा पॅटर्न आहे। म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशाच प्रकारचं उदाहरण येईल असं नाही, पण गटात बसणारं न बसणारं पद हे विचारणार, मग त्याच्यात बऱ्याच ट्रिक आहेत, कधी वर्गाचं येतं कधी घनाचं येतं, ठीक आहे। त्याच्यानंतर कधी कधी तुम्हाला एक मूळ संख्येचं विचारलं जातं कधी कधी, म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रिक्स भरपूर आहे, तुम्ही त्या ऑलरेडी रिवाईज केलेल्या आहे, मी फक्त तुम्हाला जाणीव करून देतो आहे, ठीक आहे। उदाहरण पहा काय,
गटात न बसणारं पद ओळखा, त्यातलंच घेतलं आहे मी. आता इथे जर तुम्ही संख्या बघितल्या तर वर जर पाहिलं तर आपल्याला अशा काही ट्रिक लवकर सापडणार नाही, पण थोडंसं जरा विचार केला तर तुम्हाला नक्की लगेच ट्रिक सापडेल. पहा आता ही 386 जी आहे ती आपण थोड्या वेळ साईड ठेवू, पण इकडे एक पॅटर्न दिसतोय. पहा काय पॅटर्न दिसतोय, 2 अधिक 4. हे पहा इथे यावर दाखवलं मी, ह्या 2ची आणि ह्या 4ची म्हणजे अंतिम जे अंक आहे त्यांची बेरीज करा. 2 अधिक 4 6 म्हणजे मधली संख्या येते. पहा इथे पण 2 अधिक 5, 2 अधिक 5 बरोबर 7. ही पहा मधली संख्या आली. इथे पाहूया 4 अधिक 5, 4 अधिक 5 किती होता, 4 अधिक 5 9. ही पहा मधली संख्या आली. पण मात्र इथं काय होतं आहे, 3 अधिक 6. हे पहा 3 अधिक 6 बरोबर 9. म्हणजे इथं मात्र काय येते मधली संख्या 8. म्हणून ही संख्या जी आहे ती काय वेगळी आहे. पहा म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन हा काय वेगळा आहे. म्हणजे असंही कधी कधी आपल्याला ट्रिक वापरावं लागते. म्हणजे याच्यात भरपूर ट्रिक आहेत. आता जितक्या तुम्ही कराल तेवढ्या ट्रिक्स त्याच्यात फायदेशीर आहे. पण लक्षात घ्या हा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. पाहूया पुढील प्रश्न काय आहे, तर संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता, हमखास येणार असा प्रश्न. पहा संख्या मालिका आणि त्याच्या पुढचं पद ओळखायचं. आता याच्यामध्ये ह्या उदाहरणात काय दिसते आपल्याला, पहा 4 7 13 25 49. वर जर बघितलं तर तुम्हाला असा लवकर ट्रिक समजणार नाही. असे काही म्हणतील इथं वर्गसंख्या, इथं वर्गसंख्या, इथं वर्गसंख्या, पण ह्या 2चं काय, हे 2 नाही. म्हणून आपण पुढच्या ट्रिककडे जायचं. काय आता याच्यामधला एकदा फरक घेऊन पाहायचा. हे पहा 4 7 वजा 4 किती 3, त्याच्यानंतर 13 वजा 7 किती 6, 25 वजा 13 म्हणजे हे किती होतील 25 10 2 12. ठीक आहे. 49 वजा 25 25 50 म्हणजे 24 झाला आपला फरक घेतला की एकदम सोपं झालं. आता 3 6 12 24. आता काही म्हणतील परत फरकाचा फरक आहे का, घेऊ शकता. इथं 3चा फरक येईल, इथं कितीचा येतो 6चा येतो, इथं 12चा, म्हणजे असंही करू शकता. पण मी थोडे वेगळे मेथडने करतो. पहा इथं काय दिसते आपल्याला, पुढचा फरक 3 गुणिले 2 बरोबर 6. हे पहा आलं 3 गुणिले 2. परत 6 गुणिले 2. हे पहा 6 गुणिले 2 12. हे परत पहा 12 गुणिले 2 24 आले 24पर्यंत. ठीक आहे. मग आता पुढचं काय असणार आहे, 24 गुणिले 2. मग इथं करूया 24 गुणिले 2 बरोबर 48. ठीक आहे 48 आलं. म्हणजे हे 49मध्ये तुम्हाला हा 48चा फरक मिळवायचा. म्हणजे किती होईल 9 8 17, 4 4 8 आणि 1 9 97. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आलं 97. पहा अशी ट्रिकसुद्धा वापरावी लागते. अशी ट्रिकसुद्धा आपल्याला वापरावी लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये दरवेळेस असंच असेल नाही, त्याच्यामध्ये अधिक बेरीज असते, वजाबाकी असते, कधी कधी गुणाकार असतो, कधी कधी भागाकार देखील असतो, कधी वर्गसंख्या असते, कधी मूळ संख्या असते, कधी कधी तुम्हाला ह्या 2 अंकाची बेरीज पुढे दिलेली असते. बऱ्याच ट्रिक आहेत, बऱ्याच याच्यामध्ये आहे. त्या आपण जेव्हा संख्या मालिकेचं मला वाटतं बनवलेलं आहे एक लेक्चर, ते पण पाहू शकता. वेळ असेल तर पहा, जास्त वेळ घालवायची गरज नाही. ठीक आहे. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते लगेच कळवत चला, मी त्याच्यावर उत्तर तुम्हाला देईन. काही शंका असेल तरी त्याला उत्तर मी तुम्हाला देईन, पण कमेंट्स करत चला. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे पहा की पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे आणि तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. एक सिक्वेन्स असतो, क्रम असतो, तो क्रम तुम्हाला ओळखायचा आहे फक्त. म्हणजे चिन्ह जे आहे ते उजवीकडून फिरताय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, की त्याच्यात क्रम काय बदलतो तेवढंच चेक करायचं, फक्त बाकी काही नसतं. अशा प्रकारचा दरवेळेस एक प्रश्न विचारतात आणि ह्यावेळेसही तसा विचारला जाईल. पहा अशी आपल्याला अंदाज करता येऊ शकतो, असा अंदाज करता येतो. पहा इथे काय दाखवलं आहे, 4 चिन्ह आहे. एक आहे आपण त्याला हे म्हणूया स्टार म्हणूया थोड्या वेळ, किंवा स्टार. ठीक आहे. थोडं स्टार नाही म्हणता यायचं, परंतु एक त्याला आता वेगळं नाव द्यावं लागेल आपलं. हे स्टार म्हणूया त्याला. चौकोन आहे, सर्कल आहे, वर्तुळ आहे आणि त्रिकोण आहे. ठीक आहे. आता इथं पॅटर्न काय चालू आहे, पहिली आकृती रेफरन्स घ्यायची दुसऱ्याला, म्हणजे पहिल्याचा संदर्भ दुसऱ्या आकृतीला घ्यायचं, म्हणजे काय चेंज झाला ते दिसेल. इथं पहा, इथं हा स्टार किंवा हे जे चिन्ह आहे ती ह्या साईडला आलं आहे. त्यानंतर इथलं चिन्ह इथं गेलं आहे पहा, बरोबर, आणि इथलं चिन्ह इथं गेलं आहे. म्हणजे काय झालं आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना आपल्याला ती दिसते. घड्याळाची जी काट्याची दिशा असते ती अशी असते आणि विरुद्ध दिशा ही अशी असते. लक्षात घ्या. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणतो त्याला. आता इथं काय झालं आहे की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे. आता हे चिन्ह कुठं जाईल, हे इथं जाईल पहा, गेलं इथं. त्यानंतर हे कुठं जाईल, इथे जाईल पहा, इथे गेलं आहे. त्यानंतर हे कुठे जाईल, इथे गेलं आहे पहा, इथे आलं आहे. नंतर हे कुठं गेलं, इथे. मात्र त्या त्रिकोणाचा जो शिरोबिंदू आहे तो ह्या साईडला आहे, म्हणजे त्याचा बेस इकडे आहे, म्हणजे पाय इकडं आणि टोक इकडे असं म्हणूया. असंच पाहिजे. आता पुढे काय येईल, आता कोणाच्या जागेवर कोण जाईल, इथे हे जे सर्कल आहे पहा, हे सर्कल इथे येईल, इथं दाखवतो मी.
बरोबर. हा त्रिकोण इकडं जाईल, मात्र त्याचं टोक कुठे राहील असं, हे पहा इथं शिरोबिंदू हे आणि इकडे बेस म्हणजे वरचा. त्यानंतर इथं जो जाईल ते कोण जाईल, स्टार जाईल, म्हणजे हा स्टार म्हणूया थोडक्यात त्याला इथं. आणि जे हे आहे इथलं चिन्ह हे इथं जाईल, म्हणजे तिथं काय येईल, हा स्क्वेअर. पहा लगेच आपल्याला उत्तर येतं. आणि हे फास्ट होणार आहे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस. आता आपल्याला वेळ लागतो पण तिथे फास्ट होईल. ठीक आहे. प्रश्न पहा काय दिलेलं आहे, अशा प्रकारचा सुद्धा विचारू शकतात. त्या आपण अंदाजित प्रश्न म्हणूया. वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची बेरीज, म्हणजे मूळ संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. त्यानंतर संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. म्हणजे दोन ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे, मूळ संख्या माहीत पाहिजे, संयुक्त संख्या माहीत पाहिजे. ठीक आहे. तुम्ही शिकलेला आहात मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे, त्याच्याबद्दल आता मी जास्त बोलत नाही. आता मूळ संख्या शोधूया पहिल्या. मूळ संख्या, ठीक आहे, म्हणजे त्यांचा ती संख्या आणि एक हे दोनच विभाजक असतात. ठीक आहे. आता ह्या कोणत्या, 6 नाही, 8 नाही, 7 येईन पहिली. त्यानंतर 3 पण आहे. त्याच्यानंतर तुमची 9 नाही आहेत, 4 नाही आहेत, 2 येते. 2 ही जरी समसंख्या असली तरी ती सर्वात अगोदरची मूळ संख्या 1 नंबरची. ठीक आहे. मग यात अजून कोणता 1000 राहिला आहे का पहा. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही 5 एक राहिला आहे माझ्याकडून. ठीक आहे. मी तेच मला शंका आली म्हणून मी त्या ठिकाणी पाहिलं आहे 5 एक राहिला आहे. आणि 5 झाला, 9 नाही, 4 नाही, 2. ठीक आहे. आता या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती येते, 7 आणि 3 10, 5 15 आणि 2 17. 17 बेरीज आली. ठीक आहे. आता संयुक्तांची करून घेऊ. संयुक्त संख्या, ठीक आहे, संयुक्त संख्या त्यांची करून घ्या. कोण राहिलेत आता, 6 ही संयुक्त संख्या आहे. नंतर 8 आहे. ठीक आहे. नंतर 7 नाही, 3 नाही, 5 नाही, 9 आहे. ठीक आहे. 9चे विभाजक जास्त पडतात. ठीक आहे. त्यानंतर 4 पण आहे. 1 मात्र घ्यायची नाही. ही एक तुम्हाला घेता येणार नाही, कारण ती संयुक्तही संख्या नाही आणि मुळेही नाही. त्याच्यामुळे इथे बरेच जण मुलं फसतात आणि त्याच्यामुळे उत्तर चुकतं, कारण त्याने 1ने डिफरन्स पडेल. पहा आता 6 आणि 8 14, 14 9 23, 23 आणि 4 27. किती आली, 27 बेरीज. आता या दोघांचा डिफरन्स घ्या. हे कितीने कमी ते येतील, 27 वजा 17 म्हणजे किती येतील, 10. किती, 10. म्हणजे कितीने कमी आहे, तर 10ने कमी आहे असं म्हणावं लागेल, कारण ह्यांची बेरीज 17 येते, यांची 27 येते. म्हणजे संयुक्त संख्यांची बेरीज जास्त आहे. आणि मूळ संख्यांची त्यांनी विचारली, पहा बेरजेपेक्षा कितीने कमी येईल मूळ संख्यांची बेरीज, म्हणजे 17 आणि 27 याच्यातला फरक आहे 10, म्हणजे 10ने कमी येईल. आता जर तुम्ही इकडे ह्याला धरलं असतं ना तुम्ही 1ने, तर ते 28 आले असते आणि 28 वजा 17 ते आले असते तुमचं 11. ठीक आहे. 28 आणि समजा पाहूया 28 आणि ही किती आली असते, 17. 8तून 7 गेले 1 आणि 2 केली 11, म्हणजे 11 आली असती. उत्तर चुकला असतं. हा पर्याय पण दिला होता त्यांनी. ठीक आहे. तर 10ने कमी, 10ने जास्त, 11ने कमी किंवा 11ने जास्त असाही पर्याय दिलेला होता. आता अशा प्रकारचे प्रश्न पण विचारले जाऊ शकतात, तर त्याच्यामुळे ह्याची पण तयारी तुम्हाला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे की तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो मोठा होतो आहे, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्याला पर्याय नाही आहे. थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही, पण एक्सप्लेन चांगला झालं पाहिजे. आता प्रश्न पाहूया की जो वेगळ्या प्रकारचा आहे. सहसंबंधावर आधारित विचारतात. पहा सहसंबंधावर अंक विचारतात, अक्षरांचं पण विचारतात. तर आपण इथे अंकांचं घेऊया. तर 26चा संबंध 38 बरोबर आहे आणि हे 2 टिंब दिसले की त्याच्या पुढचं समजायचं. 48चा संबंध कशाबरोबर आहे. आता याचं सोडवताना काय करावं लागेल. पहा 26 ही संख्या आपण तशीच लिहिली, बरोबर, आणि ह्या 2 अंकांचा गुणाकार करून घेतला. हे 2 अंक म्हणजे कोणते, पहा अधिक 2 गुणिले 6, बरोबर, हे 2 आणि हा 6. ठीक आहे. त्यांची बेरीज केली ती किती येते, 12. आणि ह्या 26ची आणि ह्या 12ची ॲडिशन करा किंवा बेरीज करा. 26 अधिक 12 बरोबर 38. चालेल, आले. म्हणजे ही 26 संख्या तशी लिहिली, ह्या 2 अंकांचा गुणाकार केला, तो त्याच्यात मिळवला, तुम्हाला संख्या भेटली. अशी पण ट्रिक वापरावं लागेल. पुढे इथं होतंय का तसं पाहूया. 48 अधिक काय करावं लागेल, ह्या 2 संख्यांचा गुणाकार 4 आणि 8. ठीक आहे. मग ह्या 4 आणि 8चा गुणाकार किती होईल, 32. 4 8 32. आणि ह्या 48 आणि 32ची बेरीज करूया. 48 अधिक 32, 8 आणि 2 10, हाताला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते काय झालं, 80. हे पहा असं. आता ह्या प्रश्नाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला तुम्हाला अजूनही 1-2 ट्रिक जरूर त्याच्यात अप्लाय होणार आहे, कारण हा संदिग्ध थोडा प्रश्न होता, पण मी जी वापरली त्याच्यात 80 येतो आहे. अजूनही तुम्ही काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की अजून कोणतं उत्तर येतं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे पुढील, तो प्रश्न वयवारीवर ह्या टॉपिकवर आधारित आहे आणि याच्यावर दरवर्षी एक प्रश्न फिक्स आहे, येणार म्हणजे येणारच.
तुम्हाला काही टॉपिक माहीतच पाहिजे की ज्याच्यावर एक प्रश्न कंपल्सरी येतो. उदाहरणार्थ वयवारी आहे, दिनदर्शिका आहे, त्याच्यानंतर तुमचा दिशा आहेत, याच्यावर कंपल्सरी वेण आकृतीवर कंपल्सरी प्रश्न येणार आहे. संख्या मालिका, अक्षर मालिका, वेगळी आकृती, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, हे पण आपण घेतलेले आहे. आरशातील प्रतिमासाठी खूप छान ट्रिक दिलेली मी तुम्हाला. कोणताही कमी विद्यार्थी असेल जर ह्याच्यात स्कॉलरशिपमध्ये तर त्यालासुद्धा ते समजेल. ती व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा, 4 प्रश्न आहेत तुमचे, 2 आरशातील, 2 पाण्यातील. तर त्याही तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला नक्की उपयोग येईल. तर स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे आणि त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज दिली. म्हणजे एक जण 8 वर्षांनी मोठी आहे, त्या दोघींच्या वयांची बेरीज दिली. तर अजून काय विचारलं तर स्वातीच्या 8 वर्षापर्यंतचे वय किती असेल. आता हे जो उदाहरण आहे मी ते 2 प्रकारे तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही वापरा. ठीक आहे. आता आपल्याला बऱ्याच वेळेस शॉर्टकट वापरायचे असतात, कारण लॉंग पद्धतीने गेला तर तुम्हाला वेळ जाईल आणि वेळ आपला गेला नाही पाहिजे. ठीक आहे. आता इथं काय म्हणले, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. बरोबर. म्हणजे आपण क्रांतीचं वय समजा, क्रांती आता शॉर्टमध्ये देतो, क्रांतीचे वय x मानू. ठीक आहे. मग स्वातीचे किती होईल, स्वातीचे वय, स्वातीचे वय किती आहे, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच x अधिक 8 झालं. दोघांच्या वयांची बेरीज किती, दोघींच्या वयांची बेरीज पहा, x अधिक 8 बरोबर किती दिलेली आहे, कारण x हे कोणाचं वय, क्रांतीचं. दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे x अधिक 8 कोणाचं, स्वातीचं. या दोघांची बेरीज केली. आता x आणि x अधिक 8 आणि यांची बेरीज दिली 44. आता हे समीकरण सोडवा फक्त. आता x अधिक x किती होतात, 2x बरोबर, आणि हे 8. ठीक आहे, 8 बरोबर, x अधिक x 2x अधिक 8 बरोबर 44. आता हा 2x बरोबर हा 8 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होईल, वजा, चिन्ह बदलतं बेरजेच्या नियमानुसार. 44 वजा 8 म्हणजे इथं राहिले 2x आणि 44 वजा 8 तुम्ही जर केले तर ते येईल तुमचं 36, कारण 36 आणि 8 44. ठीक आहे बरोबर. आता x बरोबर हा 2 इकडे, इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे हा गुणाकाराचा इकडे गेला भागाकार होईल, म्हणजे x ची व्हॅल्यू किंवा x ची किंमत काढू आपण. तर हा 2 इकडे गेला म्हणजे 36/2 झाला तो. आता हा 2 इकडे गेला ना, इकडे म्हणजे भागिले झाला. आता ह्याचा जर केला तुम्हाला भागाकार तर 18 किंवा 18 दुने 36 म्हणजे x ची किंमत किती आली, 18. आणि x हे कोणाचं वय पहा, x कोणाचं मानलं आपण, क्रांतीचं वय, म्हणजे हे आजचं वय आलं, क्रांतीचं आजचं, नीट लक्षात ठेवा, आजचे वय हे, कारण त्यांच्या आजच्या वयांची बेरीज दिलेली आहे. पहा इथं शब्द दिला आहे आजच्या वयांची. मग किती आजचे वय क्रांतीचे, आजचे वय क्रांतीचे किती आलं आहे आपण काढले. आता क्रांती म्हणजे x म्हणजे किती, 18. मग तिच्यापेक्षा 5 वर्षांनी तिच्यापेक्षा 5 नाही 8 वर्षांनी कोण मोठं आहे, स्वाती. मग स्वातीचं किती येईल बरं, स्वाती आजचं वय, स्वाती 18 अधिक किती 8 वर्षांनी म्हणजे किती झालं, 26. आजचं तिचं 26 आहे. ठीक आहे, आजचं तिचं 26 आहे, पण त्यांनी आजचं नाही विचारलं, तर स्वातीच्या 8 वर्षापूर्वीची वय किती, म्हणजे पुन्हा 8 वजा, म्हणजे ह्या 26 वजा 8 म्हणजे किती, 18. म्हणजे किती वर्ष आलं, 18 वर्ष तिचं आलं. कोणाचं, 8 वर्षापूर्वी हे स्वातीचं वय होतं 18. आता ही एक पद्धत झाली. अजून एक पद्धत सांगतो तुम्हाला, जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करा, म्हणजे शॉर्टकटसुद्धा सांगणार आहे पाहिजे. ठीक आहे, शॉर्टकट पद्धत काय ती पाहू. शॉर्टकट पद्धत ह्याला जी आहे ती पहा. आता तुम्हाला लहान कोण मोठं कोण हे समजलं येतं. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे आणि कुणाचं वय विचारलं आहे, परत स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती, म्हणजे कोण मोठं आहे, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी म्हटलं, मोठीचे वय विचारलं आहे. ओके, मोठीचे वय, मोठी किंवा मोठीचे वय जर विचारलं आणि बेरीज जर दिली असेल तुम्हाला त्या दोघांची, तर हे सूत्र वापरायचं, बेरीज वजा त्या दोघींमधला फरक किती आहे आणि भागिले 2 एवढं सूत्र वापरा, लगेच उत्तर येईल. पहा आता काय बेरीज किती होती, 44 बरोबर दिलेली कुठेतरी. हे पहा 44 वर्ष काय बेरीज आहे त्या दोघांच्या आजच्या वयाच्या त्या दोघींची, आणि त्यांच्यातला फरक तर त्याने ऑलरेडी दिला आहे, 8 वर्षांनी मोठी आहे म्हणजे फरकच दिला आहे. म्हणजे काय झालं, 44 वजा 8 भागिले 2. ठीक आहे, आता 44 वजा 8 किती, 36 भागिले 2 किती, 2 के 2 आणि 2 18 म्हणजे 18 वर्ष. म्हणजे मोठीचं वय किती आलं, हे पहा 18 वर्ष आलं लगेच. म्हणजे 18 वर्ष ते हे असेल, म्हणजे 18 वर्षांनी ती
आजच्या वयाने ती जी आहे ती मोठी असेल. म्हणजे तुम्ही जर त्याच्यात परत 8 जर केले तुम्ही 8 का मिळवायचे, कारण आजच्या वयांच्यापेक्षा आजचे जे वय आले ते 18 + 8 म्हणजे 26 आणि परत 26 + 8 घ्यावं लागतील 18. मग डायरेक्ट तुम्हाला उत्तर येईल. याही पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. पहा तुम्हाला कोणती सोपी वाटते त्या सोप्या पद्धतीने करा. आणि लहानाचं जर काढायचं असेल, आता तुम्ही मला मोठेचं सांगितलं, लहानाचं काय, लहानाचं काढायचं असेल तर इथं बेरीज अधिक फरक करायचा, वजा नाही करायचं त्यावेळेस. हे लक्षात ठेवा फक्त, म्हणजे लगेच येईल. हा एक टाईपचा प्रश्न तुम्हाला कायमच विचारला जातो. याला म्हणायचं वाक्यांच्यावर आधारित जे आहेत, म्हणजे एकाला 1 म्हटलं आहे, दुसऱ्याला 2 म्हटलं आहे, काय म्हटलं आहे त्याच्यानुसार त्याची संगती लावून घ्यायची, बस, बाकी काही नाही. आणि असा प्रश्न येणारच आहे. पहा मी जे प्रश्न तुम्हाला सांगतोय ते करूनच जातो मी परीक्षेला, हमखास तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. पहा तर ते महत्त्वाचे प्रश्न सांगतोय म्हणून तर आपण त्याच्यावर चर्चा करतोय आज. काय म्हटलंय, उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले. कुणाला काही म्हणू द्या, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला जो विचारलाय प्रश्न त्याच्याकडे मात्र फोकस करायचा आहे. पुढं काय म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरिणाला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले आणि सशाला बछडा म्हटले. तर शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे. काय, सर्वात बुद्धिमान प्राणी कोण, सर्वात बुद्धिमान प्राणी कोण. आता तुम्ही म्हणा सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस किंवा मानव, ह्युमन बिंग, तो सर्वात काय बुद्धिमान प्राणी आहे. मग काही उत्तर काय लिहितील, पहा हरिणाला माणूस म्हटले, हरिणाला माणूस म्हटले असं काही म्हणतील, म्हणजे हरिण सगळ्यात बुद्धिमान झाला असं वाटेल. पण तसं नाही, माणसाला काय म्हटलं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. माणूस हा बुद्धिमान आहे, पण त्याला काय म्हटलं आहे, माणसाला ससा म्हटलं आहे. म्हणजे आपलं उत्तर लगेच येणार आहे काय, ससा. आता तिथं पर्याय हा पण असणार आहे, हरिण, त्याच्यानंतर गाढव, कुत्रा काय असतील ते, पण ते पर्याय नीट पाहायचा. म्हणजे माणसाला काय म्हटलंय, त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला त्याला काय म्हटलंय, त्याचे गुण काय आहेत, त्यालाच ते तुम्ही उत्तर लिहायचं. म्हणजे इथं माणूस हा काय होता, बुद्धिमान प्राणी, त्याला काय म्हटलंय, ससा, म्हणजे ससा बुद्धिमान झाला. आता हे लक्षात ठेवा. पाहूया आपण. हाही प्रश्न तुम्हाला कायमच दिसेल, रांगेतील क्रम किंवा इंग्लिशमध्ये क्यू म्हणतो, पोझिशन ऑफ क्यू त्याला. तर हाही प्रश्न तुम्हाला कायम दिसेल, कायमच येतो. पहा म्हणजे जे महत्त्वाचे टॉपिक आहे मी ते तुम्हाला सांगतोय. आता याच्यात काय म्हणलंय, जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17वा व मागून 8वा क्रमांक आहे. म्हणजे जॉन आणि मोईस हे 2 रांगेत उभे आहेत. त्या रांगेत ते उभे असणारी त्यांची पोझिशन दिलेली, त्यांची कोणत्या स्थितीला ते उभे आहेत. तर मोईसचा त्याच रांगेतून पुढून 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल. यामध्ये थोडंसं शांत मनाने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, कारण घाई केली तर चुकण्याची शक्यता आहे. आता पहा, जॉन, 2 व्यक्ती, आपण 2 व्यक्तींचे नाव लिहूया, जॉन आणि दुसरा आहे मोईस. जॉन आणि मोईस. ठीक आहे, जॉन एका रांगेत उभा असून, आता आपण म्हणूया इकडे एक रांग आहे अशी, हे रांगेत उभे येते इथपासून तर इथपर्यंत. तर जॉनचा पुढून आता उभे असून जॉनचा पुढून क्रमांक कितवा आहे, 17वा. पुढून म्हटलंय मी, पुढून कितवा आहे, 17वा. म्हणजे इकडून पुढून 17वा नंबर आहे जॉनचा. ठीक आहे, आणि त्याचाच जॉनचा जर तुम्ही मागून जर मोजला तर तो किती येतोय, 8वा. पहा 8वा कुठून येतोय, मागून. म्हणजे इकडून जर मोजला तर तो 8व्या नंबरला येतोय आणि इकडून जर मोजला तर तो 17व्या नंबरला येतोय. ठीक आहे, तर पुढे काय म्हटलंय, 17वा व मागून 8वा क्रमांक आहे. तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक आहे. ओके, आता हा मोईसचा संदर्भ दिलाय. जॉनचं झालं पुढून आणि मागून. ठीक आहे, जॉन पुढून 17वा, मागून 8वा. तर मोईस पुढून कितवा आहे सांगितलं त्यांनी, मोईसचा पुढून येतो 6वा नंबर. हे पहा, पुढून येतो 6वा नंबर. तर त्याचा मागून कितवा येईल हे काढायचं आहे. मग तुम्हाला अजून एक मी सांगणार आहे की समजा कधी कधी असा प्रश्न देतात आणि शेवटला विचारतात ही विद्यार्थी संख्या किती रांगेतली, ती काढायची असेल तर काय करायचं. पहा, या दोघांची ॲडिशन करायचं. एकाचा तरी त्यांनी मागून आणि पुढून नंबर दिलेला असतो. पहा, म्हणजे जॉनचा दिलाय त्यांनी 17वा पुढून आणि मागून दिलाय 8वा. या दोघांची बेरीज करा. जॉन 2दा धरलेला आहे आपण, पुढूनही धरला आहे आणि मागूनही पण आपण कन्सिडर केला आहे. आता 17 + 8 किती, 25. आता जॉन 2दा धरला आहे, पुढूनही पण आणि मागून पण, म्हणजे एकदा वजा करावा लागेल, कारण 2दा धरता येणार नाही मोजायचं असल्यावर विद्यार्थी एकूण. मग 25 + 1 24. म्हणजे ही लाईन जी आहे ती किती विद्यार्थ्यांची आहे, 1 पासून ते 24 विद्यार्थ्यांपर्यंत आहे. हे तर आपल्याला फिक्स झालं. ठीक आहे, म्हणजे कधी कधी विचारतात एकूण संख्या किती, ते पण उत्तर मी तुम्हाला सांगून टाकले. आता आपल्याला विचार करायचा मोईसचा. आता तुम्ही पहा, जॉन जर बघितला तुम्ही तर समजा मी इथं कुठेतरी लिहितो 17व्या नंबरला, अंदाजे लिहितो 17व्या नंबरला पुढून आहे जॉन. ठीक आहे, आणि मागून जर तुम्ही जॉनला मोजलं तर त्याचा क्रमांक किती येतोय, 8वा. ठीक आहे, आणि त्याच रांगेत मोईस हा 6व्या नंबरला इथं कुठंतरी उभा आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला. पहा, तर अशा वेळेस तुम्हाला ह्या 17ची ह्या 6ची वजाबाकी करून टाका. हे पहा, 17 नंबरला इकडून कोण आहे, 17 नंबरला तो पुढून आहे पहा जॉन,
आणि हा किती आहे, हाही पुढूनच आहे, मग पुढून यांची वजाबाकी होईल. 17 - 6 यांच्यातला गॅप येईन आपल्याला. 17 - 6 तो येतोय 11चा गॅप, बरोबर. म्हणजे 11चा गॅप आला. आणि तुम्ही आता विचार जर केला तर 24 संख्या आपली विद्यार्थी संख्या आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे. ठीक आहे, 24 खात्री करतो मी 24. हां, 24 टोटल आहे, बरोबर. आता 24मध्ये मागून जाऊया. आता पुढचा विचार केला आपण. 17 - 6 किती आले, 11, बरोबर. आता मागचा विचार करूया. हा 8वा आहे. मग ह्याच्यातला इकडचा नंबर काढायचा आहे तुम्हाला, मागून मोजायचे आहेत. मग ते अधिक करावं लागतील, कारण अजून पुढं नंबर यायचा आहे त्याचा. 8, 9, 10, 11 असा पुढे यायचा आहे. म्हणजेच त्या 11मध्ये हे 8 मिळवले तर किती, 19. म्हणजे याचा किती नंबर, 19वा. म्हणजे कोणाचा, मोहितचा. मागून 19वा येणार आहे. जसा मागून याचा 8वा आला. 8वा का आला बरं, कारण तो 17व्या नंबरला होता. म्हणजे तिकून मोजताना पहिल्यांदा आला आणि हा नंतर होता. इकून जर मोजला असतं सुरुवातीपासून तर तुमचा हा मोहित पहिल्यांदा होता आणि तुमचा हा जॉन मागे होता. झालं, एवढंच लक्षात ठेवा. पण ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना ही काळजी घ्यायचीच प्रत्येकाने, नाहीतर ह्याच्यात हमखास चुका करणार आहे. कारण ते पर्याय देतातच असे फसवे. ही काळजी घ्यायची. हे तो पहा काय आहे, दिशावर आधारित आहे. हा प्रश्न चालू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांना तुम्हाला एक सांगायचं आहे की हा व्हिडिओ बनवताना खूप आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. तर त्यासाठी तुम्हाला एक लाईक करावे असं मला वाटते. अशी विनंती मी तुम्हाला करतो आहे. कारण लाईक केल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत जाईल. तर लाईकची संख्या आपल्या व्हिडिओला वाढली पाहिजे. आणि पुढच्या जे काही कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचं की नाही. तुम्हाला काही महत्त्वाचं मी गायडन्स करणार आहे परीक्षेला जाण्यापूर्वी, तर त्याच्याबद्दल लाईव्ह सेशन घ्यायचं की नाही. तर घ्यायचं असेल तर तिथं लिहा लाईव्ह सेशन किंवा लाईव्ह सेशन असे कमेंट करा. म्हणजे मला कळेल की लाईव्ह घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे, तर ते 1-2 दिवसात आपण घेऊन टाकू. आणि अजून तुम्हाला याच्यामध्ये काय अजून काही उदाहरणं किंवा काही अजून घ्यायचे असतील तर ते पण आपण घेऊया. आपण तर रिव्हिजन चालू केलेली ते काही स्टॉप होणार नाही, ते आपण चालूच ठेवणार आहे. ठीक आहे, तर आता पाहूया. रशीद ईशान्य दिशेकडे, दिशेवर आधारित आला. दिशेवर एक प्रश्न असतो, मी म्हटलं होतं तुम्हाला. रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला. आणि कसा वळला आहे, काटकोनात म्हणजे 90 अंश कोनात. ठीक आहे, आता त्याच्या उजव्या हाताकडे दिशा कोणती. दिशा म्हटलं की आपलं पहिलं काम दिशा शॉर्टमध्ये काढून घ्यायच्या, कारण त्याच्याशिवाय याची उत्तरच येत नाहीत. इकडं काय आहे तुमची पूर्व, इकडं काय आहे तुमची पश्चिम, इकडे काय आहे उत्तर, ओके, इकडे आहे दक्षिण. आता इकडच्या दोघांच्या मध्ये आहे आग्नेय, उपदिशा म्हणतो आपण याला, आग्नेय. इथं कोण आहे, नैऋत्य. इकडे कोण आहे, वायव्य. आणि इकडे आहे ईशान्य. आता मी शॉर्टकटमध्ये दिलेली. ठीक आहे, ह्या दिशा प्रत्येकाला पाठच पाहिजे. आणि ह्या पाठ असल्या तरच ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहिता येणार आहे किंवा उदाहरण सोडवता येणार आहे. आता इथं डायरेक्ट आपल्याला आकृती काढायची. काही घटक असे आहेत बुद्धिमत्तेत जिथं तुम्हाला आकृती गरजेचीच आहे. नातेसंबंध, एक प्रश्न विचारतात, हे याला म्हटला, हे त्याची आत्या आहे, ते त्याचा भाऊ आहे आणि ते त्याच्याशी कोण काय रिलेटेड करते, असे प्रश्न विचारतात. आकृती गरजेची, आकृतीशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. त्यानंतर तुम्हाला इकडे दिशामध्ये सुद्धा आकृती काढावी लागणार आहे. त्याच्यानंतर कधी आता वेन आकृत्या असतात, 8वीला असतात ते वेन आकृत्या, त्याच्यामध्ये सुद्धा आकृत्या काढायच्या असतात, कारण काही विधाने दिलेल्या असतात. आता ते जाऊ देत, आपण एवढा विचार करत नाही, पण सांगतो आकृत्या काढायला गरजेच्या असतात. आता इथं आकृती काढावंच लागेल आपल्याला. आता तो कोणत्या बाजूला तोंड करून उभा आहे त्यांनी सांगितलंय की ईशान्य दिशेकडे तो तोंड करून उभा आहे. ईशान्य दिशा म्हणजे ही, म्हणजे मी त्याला म्हणतोय हा तो अशा डिरेक्शनने उभा आहे. इथं येतो, तो इकडे पाहतोय. आणि त्यांनी म्हणले काय, तो काटकोनात डावीकडे 3 वेळाला वळलाय. आता त्याची उजवी बाजू, म्हणजे मी असं उभा आहे, त्याची उजवी बाजू कोणती, ही, बरोबर, आणि डावी बाजू ही, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता काटकोनात वळला आहे म्हणजे हा इथं काटकोन होण्यासाठी आपल्याला इकडे जावं लागेल. म्हणजे कोणत्या दिशेला, वायव्येला. हा झाला पहिला काटकोन, बरोबर. त्यानंतर परत काटकोन करायचा असेल तर ह्या दिशेला जावं लागेल, म्हणजे नैऋत्यला. ही झाली दुसरी दिशा. आणि तिसरा काटकोन करायचा असेल तर आपल्याला ह्या दिशेला जावं लागेल, म्हणजे आग्नेयला, बरोबर. आता बरेच विद्यार्थी काय करतात, हेच उत्तर देतात, आग्नेय. तसं नाही विचारलं त्यांनी काय विचारलं, आता त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती. उजव्या हाताकडची दिशा, आता परत तो कोणत्या बाजूला, ह्या बाजूला आहे. इकडे डावी आणि इकडे उजवी. म्हणजे उजवी म्हणजे कोणती, ही 2 नंबर, म्हणजे कोणती आली, नैऋत्य. म्हणजे उत्तर काय आलं, नैऋत्य. हे इतकं फास्ट करायचं आहे तुम्हाला. मी म्हटलं होतं तुम्हाला आकृती काढल्याशिवाय हे कळत नाही. कधी तर ते देतात पूर्वेकडे वळला, नंतर उत्तरेकडे वळला, डावीकडे दक्षिणेकडे वळला, एवढ्या ह्याच्यात वळला. आता अंतर विचारत नाही शक्यतो 5वीला, पण 8वीला विचारतात. ते त्याच्यासाठी ट्रिक्स आहेत वेगळ्या. ठीक आहे, जेव्हा कधी आपल्याला आपल्या चॅनलवर वेळ भेटला तर मी ते व्हिडिओ पण घेणार आहे, पण आता थोडंसं वेळ लागेल त्याला. ठीक आहे,
या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा. कायम येणारा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी काय करतात, ह्याच्याऐवजी सर्कल देतात, म्हणजे वर्तुळ देतात, त्याच्यात असे क्रॉस देतात. हे पहा अशा प्रकारचे विचारतात. असं वर्तुळ देतात, हे असे क्रॉस विचारतात, तिथल्या संख्या देतात. फक्त काय करायचं, लॉजिक लावायचे. आपले बरेचसे ट्रिक्स आहे त्याच्यात. ह्या ट्रिक्स कोणत्या अप्लाय होतात ते पाहायचं. जर खूपच वेळ लागत असेल तर असा प्रश्न स्किप करून पुढचा प्रश्नकडे जायचं आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा यायचं. पण शक्यतो वेळ भेटतच नाही, त्याच वेळेला टॅकल करा त्याला, काय असेल तो त्या प्रश्नाला आणि सोडवायचा. ठीक आहे. आता इथे काय दिसतं, इथं जर तुम्ही विचार केला तर बऱ्याच वेळेला विचार करून तुम्हाला लक्षात येत नाही. कधी कधी ही उभी बेरीज असते, कधी ही आडवी बेरीज असते, कधी ही क्रॉस जी आहे ती बेरीज असते. ठीक आहे. कधी ह्या दोघांची बेरीज इथं आलेली असते, ह्या कधी दोघांची, कधी ह्या दोघांच्या बेरजेचा फरक असतो. बरेच ट्रिक आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती अप्लाय होती ती पाहिजे. आता इथं जी अप्लाय होणार आहे ती पहा. हे 4 जे आहे त्या 4चं वर्गमूळ, 4चं वर्गमूळ 2 आहे, 49चं वर्गमूळ 7 आहे आणि 2 आणि 7ची बेरीज. हे पहा 2 आणि 7ची बेरीज, बेरीज नाही सॉरी गुणाकार करावा लागेल आपल्याला. इथे काय करावं लागेल, गुणाकार करूया. गुणाकार 2 7 14. हे पहा मधली संख्या आली. समजतंय. म्हणजे ह्या 4चं आणि 49चं वर्गमूळ काढा. म्हणजे 49चं वर्गमूळ 7 आणि 4चं वर्गमूळ 2. आता वर्गमूळ म्हणजे काय, ज्यापासून तो वर्ग बनलाय ती संख्या आहे. ठीक आहे. ज्यापासून ती वर्ग संख्या बनली ती आहे. म्हणजे 2चा वर्ग 4 आहे, म्हणजे 2 हे काय आहे, त्याचं वर्गमूळ आहे थोडक्यात. ठीक आहे. 4चं हे झालं. आता 9चं वर्गमूळ किती आहे, 3 आणि 36चं किती आहे, 6. मग ह्या दोघांचं परत गुणाकार करा. काय, 3 × 6 = 18. 5 आला 18 इथं. ठीक. इथं 16चं वर्गमूळ किती आहे, 16चं वर्गमूळ 4 आहे. 25चं वर्गमूळ 5 आहे. 4 × 5 = 20. म्हणजे इथं येणारी संख्या कोणती, 20 झालं. पण आता ह्याच्यामध्ये एक काळजी घ्या की तुम्हाला ट्रिक लवकर सापडली पाहिजे, सगळीकडे अप्लाय झाली पाहिजे. कधी कधी ह्या वर्गसंख्या अशा कडेला दिसल्या, म्हणजे ह्या अशा कोपऱ्यांना किंवा साईडला, तर अशी ट्रिक वापरता येते. याच्यामध्ये वर्गमूळ येतं, घन येतो, किंवा कधी कधी क्रमवार संख्यांची मालिका येते, किंवा कधी कधी ही उभी बेरीज, मी सांगितलं तुम्हाला उभी बेरीज असते सारखी, कधी आडवी बेरीज असते, कधी क्रॉस असते, आणि कधी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्या दोघांचा डिफरन्स किंवा ह्या दोघांचे बेरीज, असे बरेच ट्रिक आहेत ते वापरा. तुमचा मला खात्री आहे की तुमचा अभ्यास भरपूर झालेला आहे, परंतु तुम्हाला जाणीव करून देतो मी की ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची तयारी करायची, आणि मी जे सांगितलेले प्रश्न आहेत ते करूनच जायचे. अशा टाईपचे प्रश्न, म्हणजे अशा प्रकारचे म्हणतोय मी, हेच नाही, अशा प्रकारचे करा कोणते असं, तर हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला खरंच उपयुक्त व्हिडिओ वाटला आहे का, त्याबद्दलही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लाईक करायला कोणी विसरायचं नाही, आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना ह्या व्हिडिओपासून दूर ठेवायचं नाही, त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याची फायदा नक्की होईल. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन विद्यार्थी मित्रांनी, जे आपल्या नवीन चॅनलला नवीन आहेत, त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील आणि तुम्हाला पाहता येईल. ठीक आहे. धन्यवाद.